विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। विदर्भामध्ये मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये सरासरीपेक्षा 352% अधिक पाऊस पडलाय आणि यवतमाळमध्ये सर्वात विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। अवकाळी पावसामुळे फळबागा, खरीप आणि रब्बी पिकांचं नुकसान मात्र झालेलं आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, विक्रमी पावसाची नोंद एकीकडे होती, पण हीच जर अवकाळी पाऊस हा म्हटला तर मात्र शेतकऱ्यांना काहीसं नुकसान भोगावं लागलंय। नक्कीच रिद्धी, कारण ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की विदर्भातील उन्हाळा जो आहे तो सर्वश्रुत आहे। उन्हाळ्यामध्ये तापमान हे अनेक जिल्ह्यांचं जे विदर्भातील तापमान असतं ते 45 डिग्रीच्याही वर जातं। मात्र यंदाचा जर आपण आलेख घेतला तर आपल्याला मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाऊस हा जास्त झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर मे महिन्यातही पावसाने हजेरी लावलेली आहे। 352% जास्त पाऊस आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे आणि ऊन पाहिजे तसं अजून तापलेलं नाहीये। अनेक जिल्ह्यांचं जे तापमान आहे ते 45 डिग्रीच्या वर जातं। मात्र आताही नागपूरचं जे मॅक्सिमम तापमान होतं ते 42 डिग्रीवर पोहोचलेलं आहे। अशा परिस्थितीत हा ऊन वातावरणीय बदलाचा परिणाम आहे का, याचा देखील आता शास्त्रज्ञांनी शोध घ्यायला पाहिजे। कारण असं सहसा होत नाही। भर मे महिन्यातही पाऊस येतो आणि त्याचा जो फटका आहे तो फळबागाच्या, खास करून फळबागा आहेत आणि भाजीपालाचे जे पीक आहेत त्यांना बसतोय। त्यामुळे सध्या तरी जे आहे ते वातावरण हे 40 ते 42 डिग्रीत आहे आणि पाऊस देखील येण्याची शक्यता पुन्हा आज किंवा उद्या देखील असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जी रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।